अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अनुभवामध्ये। आज मी तुम्हाला एका ताईंचा अनुभव सांगणार आहे, लता ताईंचा अनुभव आहे आणि अनुभव ऐकल्यावर नक्कीच तुम्ही दिंडोरी प्रणित मार्गानुसारचे जे काही केंद्र असतात तिथे जाऊन तुमच्या प्रश्नांचे निवारण कराल, तुमच्या समस्यांचे निवारण कराल असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला हा अनुभव सांगण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे। लता ताईंचा अनुभव आहे तालुका पोस्ट बार्शी टाकळी जिल्हा अकोला या ठिकाणच्या लता ताईंचा अनुभव आहे। गेले 5 वर्षापासून त्या केमोथेरपी घेत होत्या आणि तुम्हाला माहिती आहे केमोथेरपी ही फक्त कॅन्सरच्या आजारावरती असते आणि आतापर्यंत कॅन्सरच्या आजारावरती एकही औषध तयार झालेलं नाही आणि डॉक्टर सुद्धा त्याचा अजूनही शोध घेत आहेत। परंतु आपल्या दिंडोरी प्रणित मार्गानुसार असे काही औषधं आहेत की ज्यांच्यामुळे असह्य असणारे आजार किंवा कधीही बरे न होणारे आजार सुद्धा बरे करण्याची ताकद त्या औषधांमध्ये आहे। त्यामुळे आज मी हा अनुभव सांगून तुम्हाला कॅन्सरचे जे काही पेशंट आहेत त्यांना सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल की लवकरात लवकर तुम्ही दिंडोरी प्रणित मार्गानुसारचे जे काही केंद्र असतात तिथे जाऊन त्वरित उपाय करा आणि त्वरित तुमच्या समस्याचे निवारण करा। लता ताई सांगतात गेली 5 वर्षापासून मी किमोथेरपी घेत होते। 25 वेळा त्यांचं सिटी स्कॅन झालं होतं आणि 8 वेळा त्यांचं रेडिएशन झालेलं होतं आणि त्या कॅन्सरच्या आजारामुळे इतक्या भयंकर त्रास दिल्या होत्या की त्यांना त्यांचं जीवन नकोसं झालेलं होतं। त्या बऱ्याच वर्षापासून मला वाटतं 2005 पासून त्या स्वामींची सेवा करत होत्या। जशी जमेल तशी त्या स्वामींची सेवा करत होत्या आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगत असते जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करा, कारण की स्वामी महाराज कधीच म्हणत नाहीत की बाबा तू रोज माझ्यापाशी येऊन बस आणि माझं सतत नामस्मरण कर, सतत अध्याय वाच, असं स्वामी महाराज कधीच म्हणत नाहीत। तू तुझ्या इच्छेनुसार स्वामींची सेवा कर किंवा माझी सेवा कर, तुला नक्की त्या सेवेचा मेवा देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे असं स्वामी महाराज सांगत असतात। आणि त्यामुळे अनेक सेवेकरी असे आहेत की ज्यांना अजूनही प्रश्न पडतो की स्वामींची सेवा कशी करावी, कधी करावी, कधी सुरुवात करू। ज्या दिवसापासून तुम्हाला वाटतं ना की मला स्वामींची सेवा करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही स्वामींची सेवा करा। स्वामींची इच्छा असते की तुम्हाला कधी सेवा करायची आहे किंवा स्वामींची इच्छा असते तुम्हाला कोणतं संकट द्यायचं आहे आणि लता ताईंचंही तसंच झालं। त्या 2005 पासून स्वामींची जशी जमेल तशी सेवा करत होत्या, कारण की त्या स्वतः शेतकरी होत्या आणि शेतकरी लोकांना किती काम असतं हे प्रत्येक शेतकरी जाणू शकतात। लता ताईंचा एवढ्या त्या आजारामुळे त्रास दिल्या होत्या, त्यांचं शेवटचं स्टेज होती कॅन्सरची। त्या आजारामुळे इतक्या असह्य झाल्या होत्या की त्या दररोज स्वामी महाराजांपाशी रडत होत्या की स्वामी महाराज तुम्ही एकतर माझा आजार बरा करा किंवा तुम्ही माझा जीव घ्या, कारण की किमोथेरपी जेव्हा केली जाते कॅन्सरच्या व्यक्तीची किंवा कॅन्सरच्या पेशंटची तेव्हा त्यांचं अक्षरशः शरीर तडफडत असतं असं म्हटलं जातं आणि त्यांचं तर 5 वर्षापासून केमोथेरपी चालू होती। म्हणजे विचार करा त्यांचं शरीर काय म्हणत असेल। त्यांचं वजन फक्त आणि फक्त 40 किलो झालं होतं। मिस्टरही शेतकरी होते, त्या स्वतः शेतकरी होत्या, घरातलं काम सुद्धा त्यांना करणं शक्य होत नव्हतं। त्यांचं वजन 40 किलो झालेलं होतं आणि त्या दररोज स्वामी महाराजांच्या फोटोकडे पाहून फक्त म्हणायच्या की स्वामी महाराज माझ्या पदरामध्ये 2 लेकरं आहेत, त्यांचं कसं होईल, कारण की त्यांना तर माहिती आलंच होतं की आता मी जाणारच आहे, कॅन्सरचा आजार बरा होत नाही हे त्यांनाही लक्षात आलं होतं। आता मी जाणार हे त्यांचा विश्वास तयार झाला होता, पण माझ्या मागं 2 लेकरं आहेत त्यांचं कसं होईल, त्या आईला त्याची जास्त काळजी होती आणि त्या नेहमी महाराजांपाशी रडत असायच्या। जशी जमेल तशी त्या स्वामींची सेवा करत असायच्या, पण स्वामींची आज्ञा आली आणि त्यांना एका योग्य दातांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी त्यांच्यानुसार सांगितलेल्या सेवा केल्या। दिंडोरी प्रणित मार्गानुसारच्या त्यांनी सेवा केल्या आहे। मी परत तुम्हाला सांगते दिंडोरी प्रणित मार्गानुसार परमपूज्य गुरुमाऊलींच्या ज्या काही आपण सेवा करतो त्या सेवेतून आपल्याला अशक्यही होणाऱ्या गोष्टी शक्य होतातच। साक्षात परमपूज्य गुरुमाऊली ही स्वामी महाराजांचा अवतार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने केलेल्या प्रत्येक सेवा सक्सेसफुल होतातच। ह्या ताईंनी सुद्धा पुण्यामधल्या दादांचा एक पुण्यामधल्या दादांच्या साह्याने त्यांनी दिंडोरी प्रणित मार्गानुसारच्या संपूर्ण सेवा केल्या। त्यांना त्र्यंबकेश्वर इथून वेगवेगळे औषध मिळाले आणि ते औषध प्रत्येक केंद्रामध्ये अवेलेबल असतात, प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला मिळाले जातात। त्यामुळे आधी सेवा घ्या, आधी सेवेकरी व्हा आणि नंतर तुमचे प्रत्येक प्रश्न स्वामी महाराज सोडवणारच आहेत। आता ताईंचा एक डॉक्टर आहे तर त्या डॉक्टरचं नाव मी तुम्हाला इथे मेन्शन करायला नक्कीच आवडेल, कारण की त्यांनी त्यांच्या अनुभवामध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे। डॉक्टर मंत्री म्हणून एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे गेली 5 वर्षापासून कॅन्सरची जी काही ट्रीटमेंट होती ती सुरू केली होती आणि त्याही डॉक्टरला विश्वास बसला नाही की 100% कॅन्सर कसं काय बरा होऊ शकतो आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्यामुळेच माझा आज कॅन्सर बरा झालेला आहे। 5 वर्षापासून ज्या कॅन्सरसाठी लढत होत्या आज त्यांचा
कॅन्सरचा आजार 100% बरा झालेला आहे। पुण्यामध्ये दादाने त्यांना योग्य मार्गदर्शन केलं। त्यांच्या अग्नी दिशेमध्ये काहीतरी दोष होता जागेमध्ये, तो दोष त्यांनी पूर्णपणे त्याचं निवारण केलं आणि नंतर त्यांनी औषधं सांगितली, जी काही कॅन्सरच्या वर औषधं असतात ती औषधं त्यांनी घेतली। तर त्यातली त्यांनी सप्तरंगी काढा, रानभिंडी मुळी, आरोग्यवर्धनी काढा, दशमूळ काढा असे वेगवेगळे काढे त्यांनी घेतले आणि जशा पद्धतीने केंद्रामध्ये सांगितलं जात होतं तशा पद्धतीनेच त्यांनी त्या काढ्याचा उपयोग केला आणि त्यांचा जो काही आजार आहे तो 100% बरा झालेला आहे। तर त्या आजही म्हणतात की जर स्वामी महाराजांवरती आपण 100% विश्वास ठेवला, दिंडोरी प्रणित मार्गानुसारच्या जर आपण सेवा केल्या, त्यांच्या सांगितलेल्यानुसारच जर आपण समस्यांचे निवारण केले तर नक्कीच आपल्या समस्यांचं निवारण झालेलं असतं। आज त्या 100% बरा झालेल्या आहे। शेतातलं काम त्या करत आहेत, घरातलं काम त्या करत आहेत आणि आनंदात आहेत, कारण की त्या म्हणतात की मला हे जे आयुष्य मिळालेलं आहे ते फक्त स्वामींची देण आहे आणि दिव्याने दिवा लावला जातो। माझा इतरांपर्यंत जर अनुभव पोहोचला तर अनेक सेवकरी आहेत, अनेक असे व्यक्ती आहेत ज्यांच्या घरामध्ये कॅन्सरचा पेशंट आहे आणि त्यांना सुद्धा हे सांगायचं आहे आम्हाला, किंवा त्यांनाही हे सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर दिंडोरी प्रणित मार्गानुसारचे जे काही केंद्र असतात तिथे जा, तिथून जाऊन सेवा घ्या। जर तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये केंद्र असेल तर आपलं दिंडोरी प्रणित म्हणजे त्र्यंबकेश्वर इथे जा, गुरुमाऊलींचं साक्षात भेट घ्या। दिंडोरीमध्ये खूप छान असं महाराजांचं मंदिर आहे, केंद्र आहे, तिथं साक्षात परमपूज्य गुरुमाऊली बसलेले असतात। तिथं अनेक सेवेकरी आहेत जे आजही 24 तास तुम्हाला सेवा द्यायला तयार आहे। तिथे जा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांच्याकडून सेवा घ्या आणि तुमच्या समस्याचे निवारण करा। कारण की कधी कधी असं झालेलं असतं जिथं सगळे हातपाय थकतात तिथे स्वामी महाराज उभे राहतात आणि आपण जे काही सेवा केलेल्या असतात त्याचं तराजूचं माप स्वामी महाराजांपाशी असतं। ते तराजूचं माप बॅलन्स करून आपल्यासोबत आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तयार करत असतात। त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही महाराजांची सेवा करा, असं एकमेवच मला तुम्हाला सांगणं आहे। अशक्यही होणाऱ्या गोष्टी स्वामी महाराजांच्या सेवेमुळे शक्य होतात, त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका। आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट आले तरी सुद्धा स्वामी माझ्या पाठीशी आहेत, स्वामी माझं चांगलंच करतील, हा जो विश्वास असतो ना, हाच विश्वास आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि स्वामींची सेवा करण्यासाठी प्रेरित करत असतो। तर मैत्रिणींनो, कॅन्सर हा आजार कधीही बरा होत नाही असं तुम्ही ऐकलं असेल तर आज तुम्ही लताताईंचा अनुभव ऐकला नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल की गेली 5 वर्षापासून कॅन्सरच्या आजारासोबत त्या लढत होत्या आणि फक्त अवघ्या 6 ते 7 महिन्याच्या सेवेमध्ये त्यांना एवढा मोठा फरक जाणवला की डॉक्टरने सुद्धा त्यांना सांगितले की तुमचा 100% आजार बरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा नक्की करा आणि स्वामीच्या सेवेमध्ये आल्या इतरांपर्यंत तुमच्या सेवा पोचवा, तुमचे अनुभव पोचवा, जेणेकरून अनेक सेवेकरी, अनेक भक्त आहेत, अनेक असे महाराजांचे भक्त आहेत की त्यांना अनुभव येत नाहीत आणि त्यांना अनुभव येतील अशा पद्धतीचा छोटा अनुभव होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।